आज आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जगतप्रसाद नड्डाजींचं मुंबईत आगमन झालं। विमानतळावर त्यांचं स्वागत करण्यात आलं। आत्ता सकाळी 12:30 वाजता मुंबई भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक संचालन समितीची बैठक त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली। या बैठकीला आमचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आशिष शेलार आणि निवडणूक संचालन समितीचे सर्व डिपार्टमेंटचे इंचार्ज, त्यांचे सहकारी, तिन्ही खासदार या बैठकीला उपस्थित होते। या बैठकीमध्ये माननीय राष्ट्रीय अध्यक्षांनी मुंबई म्हणून निवडणुकीच्या दृष्टीने आम्ही काय काय तयारी केली आहे याचा आढावा घेतला। 6 लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक संचालन समित्या, त्याचबरोबर 36 विधानसभेतल्या निवडणूक संचालन समिती या आम्ही गठीत केलेल्या आहेत आणि 6 ठिकाणी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व अन्य सर्व मित्रपक्षांच्या महायुतीचे 6 उमेदवार पूर्णपणे यशस्वी कसे होतील या दृष्टीने त्यांनी आजच्या या बैठकीत मार्गदर्शन केलं। बूथपर्यंत जाण्याची काय रणनीती असली पाहिजे या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केलं। त्याचबरोबर 10 वर्षामध्ये मोदी सरकारने देशभरात केलेली विकास कामं, मुंबईच्या बाबतीत केलेली कामं, निवडणूक प्रचारामध्ये काय काय आपल्या प्रचाराचे मुद्दे असले पाहिजेत आणि हे सगळं अत्यंत मजबूतीने उभं करत असताना संघटनात्मकल्या कुठल्या छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे। या सर्व विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केलं। मुंबई निवडणूक संचालन समिती म्हणून आम्ही 36 डिपार्टमेंट वेगवेगळ्या विषयांची निर्माण केलेली आहेत आणि सर्व या विषयाच्या खातेप्रमुखांनी सुद्धा त्यांनी त्यांच्या खात्यामध्ये काय काय आत्तापर्यंत काम केलं आहे। मग त्यात मीडिया डिपार्टमेंट असेल, प्रचार प्रसिद्धीचं डिपार्टमेंट असेल, त्याच वेळेला जाहीरनामा व्हिजन डॉक्युमेंटचं डिपार्टमेंट असेल, यातायात व्यवस्थेचं डिपार्टमेंट असेल, असं सर्व डिपार्टमेंटच्या प्रमुखांशी त्यांनी चर्चा केली आणि आगामी निवडणुकीच्या दृष्टीने आणि यशस्वी होण्याच्या दृष्टीने त्यांनी या बैठकीत मार्गदर्शन केलं। ही बैठक संपल्यानंतर निवडणूक संचालन समितीच्या सदस्यांबरोबर टिफिन बैठक, प्रत्येकाने आपापला डबा आणला होता आणि माननीय राष्ट्रीय अध्यक्ष माननीय देवेंद्रजी, माननीय चंद्रशेखर बावनकुळे या सगळ्यांनी निवडणूक संचालन समितीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या सोबत भोजन घेतलं। मुंबई शहरातल्या 6 लोकसभा मतदारसंघाचे केंद्रीय भारतीय जनता पार्टीच्या सूचनेप्रमाणे केलेले आहेत। उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि मध्य उत्तर मुंबई या 3 लोकसभा क्षेत्रातले जिल्ह्याचे, त्या जिल्ह्याचे निवडणूक संचालन समितीचे प्रमुख यांच्याबरोबर माननीय राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजींनी आत्ता बैठक घेतली आणि याच्यानंतरच्या सत्रामध्ये उरलेल्या 3 लोकसभा क्षेत्राच्या बरोबर ते बैठक घेतील आणि दोन्ही म्हणजे 6 लोकसभा क्षेत्राचे
निवडणूक संचालन समितीचे जे सदस्य आहेत त्यांना आज त्यांनी मार्गदर्शन या ठिकाणी ते करतायत। त्याचबरोबर म्हटल्यामुळे दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबई याची बैठक थोड्याच वेळात याच ठिकाणी सुरू होईल। धन्यवाद। या बैठकीमध्ये नेमके काय आदेश देण्यात आलेले आहेत? दुसरी गोष्ट म्हणजे 6च्या 6 जागांवरती भाजप लढणार आहे की 4 जागा भाजप लढेल अशी जी शक्यता वर्तवली जाते की 3 जागा ज्या भाजप ताब्यात तेवढ्याच नाही। मुळामध्ये ही निवडणूक संचालन समितीची बैठक होती, त्याला माननीय राष्ट्रीय अध्यक्षांनी मार्गदर्शन केलं आणि आम्हाला त्यांनी हे आदेश पण दिले आणि आवाहन पण केलेलं आहे की मुंबईतल्या 6 लोकसभा क्षेत्रांमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व अन्य मित्र पक्षांची महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याकरता आम्हाला काय काय करावं लागेल या संदर्भातलं मार्गदर्शन माननीय राष्ट्रीय अध्यक्षांनी आम्हाला केलं। नाही, संजय राऊतांच्या विषयी काही फार बोलण्यासारखं नाही आहे, कारण त्यांच्या डोक्यावरच परिणाम झाला आहे असं माझं प्रामाणिक मत आहे। आणि म्हणून मी सुरुवातीलाच सांगितलं की देशभरामध्ये मतदारसंघांच्या बैठका केंद्रीय नेते हे ठिकठिकाणी जाऊन घेत आहेत आणि त्या योजनेचा भाग म्हणून आज राष्ट्रीय अध्यक्ष मुंबईत आलेत। मुंबईतल्या 6 लोकसभा क्षेत्राच्या बैठका घेण्याची जबाबदारी केंद्रामध्ये जे ठरले त्याच्यानुसार राष्ट्रीय अध्यक्षांवर आहे आणि त्यामुळे संजय राऊतांनी मुंबईमध्ये त्यांच्या बिघाडीला एखादी तरी जागा मिळेल की नाही याची चिंता करावी। त्यांनी भारतीय जनता पार्टीची चिंता करू नये, त्याच्याकरता भारतीय जनता पार्टी पूर्ण समर्थ आहे। 6 लोकसभा जागांवर भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आमचे अन्य मित्र पक्षांची महायुती प्रचंड मताने विजयी होणार आहे। निवडणूक संचालन समितीची ही बैठक होती आणि जागा वाटपांविषयी मी एवढंच सांगेन की महाराष्ट्रातल्या महायुतीतलं जागा वाटप हे भारतीय जनता पार्टी म्हणून आमचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, शिवसेनेचे नेते माननीय एकनाथ शिंदेजी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अखिल भारतीय अध्यक्ष अजितदादा पवार हे तिघं मिळून त्या ठिकाणी जागा वाटप करतील। ज्याला ओव्हर ए कप ऑफ टी म्हणतो अशा पद्धतीचं चर्चा होऊन जागा वाटप होईल आणि 48 मधल्या 45 पेक्षा जास्ती जागा महायुती या निवडणुकीत जिंकेल। शरद पवार असे म्हणाले, एक सर्वे आलेला आहे, या सर्वेनुसार महाविकास आघाडीला राज्यामध्ये 50% जागा ज्या आहेत त्या लोकसभेच्या जिंकता येतील असं ते। शरद पवार असंही बोलले ते 1900 आधी की मोदीजी परत निवडून येणार नाहीत म्हणून। मोदीजी जास्ती जागा घेऊन निवडून आले, भारतीय जनता पार्टी 303 जागा घेऊन निवडून आल्या आणि त्याच्यामुळे शरद पवार सोयीनुसार बोलत असतात आणि शरद पवार आणि खोटं बोलणं यांचं नातं किती गाढ आहे हे महाराष्ट्राच्या लोकांना सांगण्याची गरज नाही। एकीकडे भाजप अध्यक्षांची मुंबईत बैठक आहे तर दुसरीकडे इंडिया आघाडीत बिघाडी असल्याचं पाहायला मिळतंय। उत्तर प्रदेशमध्ये एक वाक्यता नाही, पश्चिम बंगालमध्ये एक वाक्यता नाही, याविषयी काय सांगा? नाही, मुळामध्ये इंडिया आघाडी कधी नव्हतीच, ती केवळ आणि केवळ सेक्शन ऑफ द मीडियामध्ये आणि कागदावर होती आणि त्यामुळे आता फारुख अब्दुल्लाही बाहेर पडले, नितीश कुमार तर केव्हाच बाहेर पडले, ममता दिदीसुद्धा बाहेर पडल्या, त्या ठिकाणी अखिलेश यादवसुद्धा त्यांना मनातील त्या जागा द्यायला आणि मग आघाडी आम्ही करू की नाही करू अशा मनस्थितीमध्ये आहेत आणि त्याच्यामुळे या देशातल्या जनतेने हे ठरवलेलं आहे, अबकी बार NDA 400 पार। एकीकडे सर्व पक्षांच्या बैठका होत असताना दुसरीकडे मराठा आरक्षणाचा किडा खऱ्या अर्थाने सुटला, मात्र तरीही जरांगे पाटील अजूनही आंदोलनावर ठाम आहे।
आंदोलनाच्या पहिल्याच टप्प्यामध्ये सरकारला मुद्दा दणका बसेल असं ते म्हणतात. हे बघा, काल महाराष्ट्राच्या विधानसभेने एकमताने मराठा आरक्षणाचा कायदा पास केलेला आहे. माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणचा कायदा केला, आरक्षण दिलं, ते उच्च न्यायालयात टिकलं. सर्वोच्च न्यायालयामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे ते टिकू शकलं नाही. आमच्या सरकारने आता परत सत्तेवर आल्यानंतर 2 वर्षाच्या आत त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने ते स्ट्रकडाऊन करत असताना जी ऑब्झर्वेशन्स केली होती त्याची काळजी घेऊन काल आम्ही कायदा पास केलेला आहे. हे टिकाऊ आरक्षण आहे, हे आरक्षण टिकेल. आणि मला असं वाटतं की आता कोणालाही कुठल्याही स्वरूपाचं याकरिता आंदोलन करण्याची आवश्यकता नाही आहे. भाजपकडे एवढी ताकद आहे तर मग ते शिवसेना राष्ट्रवादी फोडून प्रोटीन इंजेक्शन का घेत आहेत असा सवाल जितेंद्र आव्हाड तुम्हाला विचारतात. नाही, जितेंद्र आव्हाडांना मी एवढंच सांगेन की भारतीय जनता पार्टी आणि आमची महायुती ही पूर्णपणे सक्षम आहे आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीकडे लोक येत आहेत. माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर नेते आणि कार्यकर्ते विश्वास ठेवत आहेत. तर जितेंद्र आव्हाडांची पोटदुखी होण्याचं काही कारण नाही आहे. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि महायुती आणि देशभरामध्ये आमची राष्ट्रीय लोकशाही आघाडी जी आहे ही पूर्णपणे विजयाकडे आहे. 400च्या वर आम्हाला जागा मिळते. महायुतीला कुठेतरी मनसेचं इंजिन जोडणार का अशी चर्चा रंगली होती, कारण 2 दिवसापूर्वी आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आणि कुठेतरी आज जे.पी. नड्डा यांचा मुंबईत होता. तर कुठेतरी महायुतीला मनसेचं इंजिन लागेल का अशी चर्चा रंगली. हे बघा, आजच्या घडीला भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आमचे जे अन्य मित्रपक्ष आहेत या सगळ्यांची युती आहे आणि त्यामुळे आजच्या घडीला ही एवढी युती आहे हे नक्की आहे. सर, एकीकडं गृह खातं ॲक्शन मोडमध्ये आलेलं आहे. ड्रग्स संदर्भात मोठ्या कारवाई होत आहेत. हजारो कोटींचा ड्रग्सचा मुद्देमाल जप्त होतोय. तरीही महाविकास आघाडीचे नेते म्हणतात या सरकारच्या काळामध्ये ड्रग्स माफिया वाढली. काय सांगा. हे बघा, 0 ड्रग टॉलरन्स ही या सरकारची आणि केंद्र सरकारची भूमिका आहे. महाविकास आघाडीचे लोक काही बोलू शकतात. त्यांच्या काळामध्ये ललित पाटीलला अटक केल्यानंतर कुठल्याही केसमध्ये पोलीस कस्टडी घेणं हे कायद्याचं मूलभूत गोष्ट असते. ती पोलीस कस्टडीसुद्धा त्यांनी मागितली नव्हती. त्याला पुढे अटक आमच्या सरकारच्या काळात झाली आणि त्याच्यावर कठोर कलम लावल्याने आज तो तुरुंगात आहे. आणि त्यामुळे महाविकास आघाडीने अशा पद्धतीच्या हास्यास्पद गोष्टी बोलणं हे आता बंद करावं. म्हणजे अनिल देशमुखांनी उद्या खंडणीच्या विरोधात बोलण्यासारखं आहे. सर, नार्वेकरांच्या निकालावरती आताही आव्हाडाची नाराजी दिसते. धृतराष्ट्र म्हणून त्यांनी आधी संबोधित केलं होतं. आता बोलतायत त्या धृतराष्ट्राला तरी एक संजय होता सल्ला देण्यासाठी. त्या दृष्टीनं वरतून डायरेक्टली स्क्रिप्ट घेतली ते वाचून दाखवतात. नाही, कोण जितेंद्र आव्हाड जे रात्री जाऊन काही बोलू शकतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की विधानसभा अध्यक्ष हे 10 शेड्यूलप्रमाणे एक न्यायिक पद आहे आणि अध्यक्षांवर अशा पद्धतीने आरोप करणं याचाच अर्थ यांच्या लोकशाही संस्थांची काडी मात्रही किंमत नाही आहे हे त्यातून सिद्ध होत आहे. चलो हिंदी चला. आज भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जगत प्रसाद नड्डा जी मुंबई में आए. मुंबई कार्यालय में मुंबई भारतीय जनता पार्टी के चुनाव संचालन समिति की बैठक उनके मार्गदर्शन में संपन्न हुई. इस बैठक में हमारे नेता राज्य के उप मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी, प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे जी और मुंबई भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष आशीष और बाकी कमेटी के सभी सदस्य, तीनों लोकसभा के सांसद ये उपस्थित थे. माननीय नड्डा जी ने जो हमने चुनाव संचालन समिति करके जो लोकसभा के 6 चुनाव क्षेत्र में भारतीय जनता पार्टी, शिवसेना,
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और अन्य मित्र पक्षों की महायुति के उम्मीदवारों को जिताने के लिए जो रणनीति हमने तैयार की है उसका जायजा उन्होंने लिया। कुल मिलाकर 37 अलग अलग डिपार्टमेंट हमने तैयार किए हैं। मीडिया हो, चुनाव प्रबंधन का विषय हो, यातायात की व्यवस्था हो, चुनावी घोषणा पत्र का डिपार्टमेंट हो, ऐसे हर डिपार्टमेंट के प्रमुख बैठक में उपस्थित थे। उनसे उन्होंने बातचीत की। बूथ तक, आखिर के व्यक्ति तक कैसा जाना, चुनाव के प्रचार में कौन कौन से मुद्दे रखना, जो तैयारी हम कर रहे हैं वो तैयारी को और कैसी गति देने का, और उस तैयारी के और उसकी बारकैया, इस सभी बारे में उन्होंने, नड्डा जी ने हमको मार्गदर्शन किया। और उसके साथ साथ मुंबई लोकसभा के 6 क्षेत्रों का, 3 लोकसभा क्षेत्रों का, उत्तर पश्चिम, उत्तर मुंबई, मध्य उत्तर, इसकी बैठक अभी वो कर रहे। इसके बाद मध्य दक्षिण, दक्षिण मुंबई और ईशान्य मुंबई, ये 3 लोकसभा क्षेत्र के जो लोकसभा क्षेत्र की चुनाव संचालन समिति है और मंडल के प्रमुख है, विधानसभा के प्रमुख है, उनकी बैठक को भी वो मार्गदर्शन करेंगे। क्या इस बार आप लोकसभा की 6 सीटें आपकी जो महायुति है वो जीत पाएगी? और दूसरी बात की इस बार ये चर्चा है कि बीजेपी ज़्यादा सीटें लड़ेगी, क्योंकि कई सारे ऐसे सहयोगी दलों के उम्मीदवार है या जो भी नेता है वो चाहते हैं कि बीजेपी से लड़ेंगे, क्योंकि उम्मीदवार तो एक ही है, नरेंद्र मोदी, मतलब जिनको देखकर सब लोग चुनाव लड़ रहे हैं। तो ऐसे में अगर सीटें जीतनी है तो वो भी चाहते हैं कि वो आपके चुनाव चिन्ह पर लड़े। तो ऐसे में क्या बीजेपी ज़्यादा सीटें लड़ सकती है महाराष्ट्र में भी और मुंबई में भी? देखो, माननीय नरेंद्र मोदी जी भारतीय जनता पार्टी और राष्ट्रीय जनतंत्र आघाड़ी के नेता है। उनके नेतृत्व में ही भारतीय जनता पार्टी और एनडीए चुनाव लड़ रही है। आपके सवाल का सीधा जवाब देना है तो मुंबई में भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और बाकी हमारे अन्य दल, ये सभी मित्र पक्षों की महायुति 6 के 6 लोकसभा क्षेत्रों पर भारी मतों से विजयी होगी। अतुल जी, सवाल ये है कि ये कहा जा रहा है कि अतुल जी विपक्ष नेता है विजय वडेट्टीवार, उन्होंने पुणे में ड्रग्स इतनी बड़ी मात्रा में जो पुलिस ने कार्रवाई करके सीज किया है उस पर सवाल खड़ा किया और कहा है कि इससे लग रहा है कि महाराष्ट्र पूरी तरीके से ड्रग्स में लिप्त प्रदेश हो गया है। नहीं, वडेट्टीवार विपक्ष के नेता है और वो जब मंत्री थे तो मैंने अभी पहले कहा कि उनके पार्टी की सरकार थी, तब ललित पाटिल को अरेस्ट किया तो पुलिस कस्टडी भी नहीं लिया था, जो बहुत बड़ा ड्रग माफिया था। उनको हमने अरेस्ट किया, हमारे सरकार ने अरेस्ट किया। और इसके लिए वडेट्टीवार, महाविकास आघाड़ी, इन लोगों ने ड्रग्स के खिलाफ बात करना, यानी अनिल देशमुख ने खंडनी के खिलाफ बात करने जैसा है। अतुल जी, क्या मुंबई में हमेशा बीजेपी पहले 3 लोकसभा सीट लड़ती थी, इस बार 4 या 5 सीट पर आप लोगों की ऐसी कोई रणनीति है कि लड़ी जाए? इस बात पर भी कोई चर्चा हुई है क्या? क्योंकि दक्षिण मुंबई सीट जहाँ से शिवसेना लड़ती रही है, अब वहाँ से मिलिंद देवड़ा शिंदे साहब के साथ गए लेकिन वो राज्यसभा चले गए, तो उम्मीदवार को देखते हुए ऐसा लग रहा है कि 4 से 5 सीट बीजेपी तैयारी कर रही है। नहीं, आज चुनाव संचालन समिति की बैठक थी और जहाँ तक सीट का बंटवारे का विषय है तो मैं इतना ही कहूँगा कि हमारे नेता माननीय देवेंद्र फडणवीस जी, हमारे प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे जी, शिवसेना के नेता प्रमुख एकनाथ शिंदे जी, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अध्यक्ष अजित दादा पवार, ये तीनों बैठेंगे। महाराष्ट्र के सीटों के बारे में वो चर्चा करेंगे और उसके बारे में वो निर्णय करेंगे। महाराष्ट्र में 48 सीटों में से 45 सीट भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और अन्य मित्र पक्ष जो हमारे हैं वो महायुति जीतेगी। इंडिया अलायंस में जिस तरह से खबरें हैं, अलग लोग जा रहे हैं, आज शरद पवार जी ने भी कहा कि इंडिया अलायंस में कुछ जगहों पर कुछ पार्टियों में विवाद जरूर है, उन्होंने माना कि विवाद दरारें। अब इसको कैसे देखते हैं कि ठीक पाएगी चुनौती आपको? देखो, इंडिया आघाड़ी कभी थी ही नहीं, वो पेपर पे थी और सेक्शन ऑफ द मीडिया में थी, और इसके लिए इंडिया आघाड़ी में जो थी ही नहीं वो अभी खुलकर सामने आया है।
जो आघाड़ी 3-3 बार बैठक लेने के बाद कन्वेनर्स भी खुद का तय नहीं कर सकती थी, और इसके लिए ये आघाड़ी बिगाड़ी कुछ नहीं है। इस लोकसभा चुनाव में भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में एनडीए 400 से ज़्यादा सीट चुनकर वापस आएगी। माननीय मोदी जी फिर से एक बार देश के प्रधानमंत्री बनेंगे। अतुल जी, एक सवाल मनोज जरांगे पर। मनोज जरांगे ने आज ऐलान किया कि आंदोलन अभी खत्म नहीं हुआ, अगली रणनीति फिर बनाई जाएगी। सरकार ने जो आश्वासन दिया था उस पर खरी नहीं उतरी। 10% आरक्षण से जरांगे और उनकी टीम खुश नहीं है, नए आंदोलन की तैयारी कर रही है। ऐसा है, कल महाराष्ट्र विधानसभा ने मराठा आरक्षण का कानून एक मत से पारित किया। ये मराठा आरक्षण का कानून, हमें पूरा विश्वास है कि न्यायालय में टिकने वाला है, बरकरार रहने वाला है, और इसके लिए मुझे नहीं लगता कि अभी किसी ने आंदोलन करने की आवश्यकता है। अभी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण या और किसी आरक्षण को धक्का न देते हुए हमने ये पारित किया है, और मुझे लगता है कि किसी को कोई भी आंदोलन की आवश्यकता नहीं है। शेवटचा प्रश्न उकसाया जा रहा है क्योंकि गवर्नमेंट का टैरिफ सदन में पास हो गया है, बिल बनकर कानून बन जाएगा। अब क्या जरांगे के पीछे ऐसी कोई पॉलिटिकल पार्टीज है, विपक्षी पार्टियां हैं, किसी का नाम, कुछ ऐसी चीजें? और देखो, उन्होंने कहा है कि 24 फरवरी के बाद जो भी नेता आपके गांव में आएगा उसको उसमें वो दो चुनाव प्रचार के लिए मत आने दो, और तब तक चुनाव भी नहीं होना चाहिए जब तक आरक्षण नहीं होगा। देखो, देश में, महाराष्ट्र में जनतंत्र है, किसी को कोई भी विषय को लेकर वो आंदोलन बात कर सकते हैं, लेकिन मैं इतना ही कहूँगा कि मराठा आरक्षण का कानून हमने बहुत सोच समझ के विधानसभा में पारित किया है। मराठा समाज को आरक्षण इसके पहले भी भारतीय जनता पार्टी की सरकार थी राज्य में, तब हमने दिया था। उच्च न्यायालय ने वो सही ये किया था। सर्वोच्च न्यायालय में महाविकास आघाड़ी के अकर्तृत्व के कारण, उद्धव ठाकरे के अनदेखी के कारण वो उन्होंने स्ट्रक डाउन किया था। आज कानून पास किया है, और मुझे लगता है मराठा समाज में और पूरे महाराष्ट्र में इस विषय को लेकर एक संतोष और खुशी है। मंत्र्यांचे गाड्या आणण्याचे आदेश दिले आहेत 24 तारखेनंतर, आणि 10% आरक्षण सगळे सोयीचा जी आर काढल्यानंतर ही आंदोलनाचा पवित्र येतोय। तुम्हाला वाटतं का त्यांच्या आंदोलन राजकीय वळण लागलेलं आहे? असं आहे की त्यांच्या आंदोलनाच्या मागे राज्यातल्या विरोधी पक्षाच्या काही शक्ती आहेत की नाहीत याच्यावर मला भाष्य करण्याची गरज, म्हणजे इच्छा नाही आहे। पण मी एवढंच सांगेन की आता कोणालाही आंदोलन करण्याची गरज नाही आहे, आणि त्याच्यामुळे आता आंदोलन करण्याची आवश्यकता नाही, कारण 10% आरक्षण हे कालच पारित झालेलं आहे, आणि त्याची अंमलबजावणीसुद्धा तातडीने होणार आहे। विचारतो, त्यांचे साथीदार जे होते त्यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतलेली आहे, त्यांचं म्हणणं हेच आहे की जरांगे पाटील आहेत त्या आडमोठेपणाची भूमिका घेत आहेत, एकेकपणा करत आहेत, वेगवेगळ्या दिवशी आता वेगवेगळ्या नवीन नवीन मागण्या करत आहेत, या माणसासाठी घातक ठरू शकतात। तुम्ही सहमत आहात का? नाही, हे बघा, मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे ते त्यांची भूमिका मांडतायत। सरकारने पहिल्या दिवशी सांगितलं होतं की आम्ही आरक्षण देणार आहोत, आणि आम्ही आमचा शब्द खरा करून दाखवलेला आहे, आणि त्याच्यामुळे त्यांना काय भूमिका घ्यायची हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांच्या संघटनेचा प्रश्न आहे। सरकारने आपलं काम पूर्ण केलेलं आहे। मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये आता एक चांगलं सौहार्दाचं वातावरण आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।